नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येत्या TET सरावासाठी आपण मराठी भाषा या क्वेश्चन पेपर सोडवून घेत आहोत. तर यासाठी मी मागील सर्व ज्या स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत त्यामधील क्वेश्चन पेपर तुम्हाला सरावासाठी घेऊन आली आहे. मराठीचा सराव करणे खूप गरजेचे आहे, कारण तुम्हाला जर तुमचा स्कोर वाढवायचा असेल, म्हणजे तुम्हाला जर 60% गुण तुमच्या कॅटेगरीनुसार घ्यायचे असतील तर तुम्हाला मराठीमध्ये 26 ते 27 मार्क्स घेणे आवश्यक आहे. कारण तसेच इंग्रजी ग्रामर आणि मराठी ग्रामर तुम्ही पूर्ण करा, जेणेकरून तिकडे 27-28 मार्क तुम्हाला इतर विषयांच्या जर इतर विषयांचा विचार केला तर ह्या 2 विषयामध्ये तुम्ही गुण जर एक्स्ट्रा घेतले आणि बाकीच्या 3 विषयामधून जर तुम्ही 30-40 गुण मिळवले तर तुमचे 60% गुण होण्यास तुम्हाला काय होणार नाही, अवघड नाही आहे. त्यासाठी तुम्हाला मराठीचं म्हणजे तुम्हाला तर येतच असतं 13-14 मार्काचं तुम्हाला सहज येत असतं, परंतु बाकीचे जे कठीण टप्पा आहे, म्हणजे जे तुम्हाला अडतं ते मला जर प्रश्नपत्रिका सोडवलं तर ते समजणार आहे. म्हणून प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवून पहा, जे अडते त्याचा अभ्यास करा, त्यामुळे तुमचे स्मार्ट स्टडी होईल आणि तुम्हाला मराठीमध्ये चांगले गुण मिळवण्यास काय होईल, त्याचा उपयोग होईल. तर चला तर पाहूया, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि याचे योग्य उत्तर माहीत आहे तुम्हाला, संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्री चक्रधरांची शिष्या होती, कोण होती? तर त्या होत्या महदंबा. कोण होत्या? महदंबा. पर्याय 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, लीळाचरित्र यांनी लिहिले. लीळाचरित्र म्हाइंभट यांनी लिहिलेले आहे आणि या लीळाचरित्रामध्ये श्री चक्रधर स्वामींच्या आठवणी समाविष्ट त्यांनी केलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दासबोध व करुणाष्टके यांनी लिहिली आणि याचे योग्य उत्तर आहे संत रामदास. पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे, यांना मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि ते होते वि.स. खांडेकर यांना 1974 साली ययाती कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतरचे आहेत, मराठी नवकवितेचे जनक कोण? बासी मर्ढेकर यांना मराठी नवकवितेचे जनक असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 2 ह्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, नाच ग घुमा हे आत्मचरित्र या लेखिकेने लिहिले. तर माधवी देसाई ह्याचे योग्य उत्तर आहे. त्याबरोबरच आपण इतर पर्यायही पाहू. कांचन घाणेकर, सिंधुताई सपकाळ, यशोदा पाडगावकर याही लेखिका आहेत, त्यांचेही आपण आता साहित्य पाहणार आहोत. पहा, प्रसिद्ध लेखक व त्यांचे आत्मचरित्र इथं दिलेले आहेत. तुम्ही झूम करून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचू शकता. तर पहा, या ठिकाणी आपल्या दिलेल्या पर्यायामध्ये बघा, 4 नंबरला यशोदा पाडगावकर होतं आणि यशोदा पाडगावकरांनी लिहिलेलं आहे कुणासाठी कोणीतरी हे आत्मचरित्र. या ठिकाणी आहे पहा, यशोदा पाडगावकर कुणासाठी कोणीतरी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्यासाठी कार्य केले आणि याचे योग्य उत्तर आहे दलित. पर्याय क्रमांक 2. श्यामची आई हे पुस्तक यांनी लिहिले. तर साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलेले आहे, त्यामुळे याचा पर्याय येणार आहे योग्य. पर्याय क्रमांक 4. रामचंद्र अमात्य यांनी हा ग्रंथ लिहिला. रामचंद्र अमात्य यांचे आज्ञापत्रे प्रसिद्ध आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, हा कर्नाटकातील प्रमुख सण आहे. कर्नाटकातील दसरा हा प्रमुख सण आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्ञानेश्वरीतील या अध्यायात परमेश्वराच्या लाडक्या भक्तांची लक्षणे सांगितली आहेत आणि तो अध्याय आहे 12वा. पर्याय क्रमांक 3. खालील शब्दांचे समानार्थी नागरी शब्द द्या. माय, वंगाळ, सांगावा, बिलामत. माय म्हणजे आई, वंगाळ म्हणजे वाईट, सांगावा म्हणजे निरोप, बिलामत म्हणजे याचा अर्थ बहुतेक संकट असा असावा. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा. पुढील प्रश्न पहा, पुढील संधी सोडवा. जीवनावधी, जीवन अधिक अवधी, युद्धोत्तर, युद्ध अधिक उत्तर,
रौद्रावतार, रुद्राधिक अवतार, दिग्विजय, दिक अधिक विजय, अशा ह्याची काय होणार आहे, संधी विग्रह होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रामदयाळ हा कोणता समास आहे? रामदयाळ हा कर्मधारय समास आहे. त्यामुळे याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. विरुद्धार्थी शब्द द्या. आदर, अनादर, सन्मान, अपमान, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, तेजस्वी, निस्तेज. विरुद्धार्थी शब्द पहा, तुम्हाला विरुद्धार्थी समानार्थी शब्द तुम्हाला तुमची काय शब्दसंपत्ती वाढवायची आहे, जेणेकरून कोणत्याही शब्दाचा त्यांनी समानार्थी किंवा विरुद्धार्थी विचारले तर तुम्हाला तो आला पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, संधी करा. हात अन, हात अधिक अन, काय होतं याचं, हातून. नंतर 1 अधिक 1 1 1, गण अधिक ईश गणेश, क्रीडा अधिक आरंभ क्रीडारंभ. ती गाणे गाते हा प्रयोग कोणता आहे? तर हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कारण इथं जर तो गाणे गातो तर कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे इथं काय होते, क्रियापद बदलते. त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे आणि तो सकर्मक कर्तरी कारण आपण हे कारण गाणे गाण्याची क्रिया इथं घडत आहे. कर्मासहित हे काय आलेलं आहे, ह्याला अर्थ प्राप्त झालेला आहे. कर्तरी प्रयोगाचे पहा 2 प्रकार पडतात, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. आता सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे सकर्मक म्हणजे कर्मासह असते तो काय असतो, सकर्मक कर्तरी प्रयोग. उदाहरणार्थ, मनुष्य आंबा खातो, कर्ता काय आहे, तो मनुष्य, कर्म आंबा, क्रियापद खातो. ललिता पाणी आणते, कर्ता ललिता, कर्म पाणी, क्रियापद आणते. याप्रमाणे तिथं गीता गाणे गाते, गीता हा काय झाला कर्ता, गाणे हे कर्म आणि गाते हे क्रियापद. अशा प्रकारे ते काय आहे, तो सकर्मक कर्तरी प्रयोग तिथं आलेला आहे. आता या अनुषंगाने आपण आकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे तेही काय पाहू, तर ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे अकर्मक म्हणजे कर्मविरहित असते तो काय असतो, अकर्मक कर्तरी प्रयोग. उदाहरणार्थ, तो हसतो, इथं कर्ता आहे तो, क्रियापद आहे हसतो. पक्षी उडाला, पक्षी उडाला, कर्ता कोण, पक्षी, क्रियापद उडाला. ह्या ठिकाणी इथं कर्माची गरज नाही आहे किंवा इथं कर्म नाही आहे, म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. कारण तो हसतो किंवा पक्षी उडाला ह्याच्यातून आपल्याला पूर्ण क्रिया कळते. नेक्स्ट पहा, गांधी जयंती या दिवशी साजरी करतात. गांधी जयंती ही 2 ऑक्टोबरला साजरी केली जाते. कारण महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला होता, गुजरातमधील पोरबंदर येथे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, अरे संसार संसार जसा चवा तुल्यावर ही कविता, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ही कविता टिमटिम यांची आहे, तर ही बहिणाबाई चौधरी यांची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, राईचा पर्वत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर राईचा पर्वत करणे म्हणजे लहानशी गोष्ट मोठी करणे, लहानशी गोष्ट वाढवणे म्हणजेच काय, राईचा पर्वत करणे. पर्याय क्रमांक 2. मुक्काम पोस्ट देवाचे घोटणे या दलित आत्मकथनाचे लेखक कोण आहेत? तर या म्हणजे आत्मकथनाचे लेखक आहेत माधवराव कोंडविलकर. पर्याय क्रमांक 4. नलदमयंती आख्यान यांनी लिहिले. रघुनाथ पंडित यांनी नलदमयंती आख्यान लिहिलेले होते. पुढील वाक्यप्रयोगाचा अर्थ सांगून पहा. प्रश्न तुम्हाला दिसले नाहीत. नलदमयंती आख्यान यांनी लिहिले, रघुनाथ पंडित. पुढील वाक्यप्रयोगाचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. शेर भरणे, काजवे चमकणे, नशीब फुटणे, पोटात गोळा उठणे. तर ह्या वाक्यप्रचारांचे अर्थ काय करायचे आहे, तुम्हाला लावायचे आहेत आणि वाक्यात सुद्धा उपयोग करून पाहायचा आहे. मी त्या वाक्यप्रचारांचे अर्थ सांगू शकते, पण मी तुम्हाला शोधा म्हटले कारण तुम्ही त्या वाक्यप्रचारांचे अर्थ शोधताना तुम्हाला खूप सारे
काय होणार आहेत, वाक्यप्रचार तुमच्या डोळ्याखालून जाणार आहेत. त्यामुळे तुमचा नकळत अभ्यास होणार आहे. तेव्हा तुम्ही काय करा, त्या वाक्यप्रचारांचे अर्थ शोधून त्यांचा वाक्यात उपयोग करून पहा, जेणेकरून तुमचा TETसाठी वाक्यप्रचाराचे 1 किंवा 2 प्रश्न येतात ते सहज तुम्हाला सुटतील आणि तुमच्या मार्क्समध्ये भर पडेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन मिळेल. आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला तुम्ही प्रेस केलं पाहिजेत आणि ऑल ह्या बटनवर तुम्ही करेक्ट मार्क म्हणजे टिक मार्क केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. ऑल दी बेस्ट. थँक्यू.